मला ब्रह्मचारी मारुती हा एखाद्या कथेमध्ये, एखाद्या रामायणामध्ये लग्न झालेला मारुतीही दिसेल, कारण तो सूर्याकडे शिक्षण घेत होता. नाही, हे माहिती नाही. आपल्या वाल्मिकी रामायणामध्ये ना मारुतीचं लग्न झालं होतं, ना मारुती सूर्याकडे शिक्षण घ्यायला गेला होता. पण तिथे आहे त्या रामायणामध्ये तो मुलाबाळांसकट राहत होता. नाही, तो सूर्याकडे शिक्षण घ्यायला गेला आणि 14 विद्या 64 कला, तर 60 कलांचं शिक्षण त्याला दिलं. फार इंटरेस्टिंग आहे हे पण, की 60 कलांचं दिलं आणि उरलेल्या 4 कला या दाम्पत्य जीवनाचा अनुभव असल्याखेरीज देता येणार नाहीत, कारण त्या कला रतिकलेसकट वेगवेगळ्या होत्या. तेव्हा सूर्याने असं सांगितलं की मी तुला या 4 कलांचं शिक्षण नाही देऊ शकणार. तर तो म्हणाला, पण मी नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळणार आहे, मी कसं काय तुमच्याकडून उरलेल्या 4 कला शिकू शकणार, पण माझी इच्छा आहे की मी पूर्ण 64 कला शिक्षण घ्यावं. तर मग सूर्यानेच त्याला असं सांगितलं की माझी एक मुलगी आहे आणि ती स्वतः ब्रह्मचर्य पाळणारी आहे, म्हणून तिचा विवाह अद्याप झालेला नाहीये, त्यामुळे तुमच्या दोघांचा विवाह मी करून देतो, तुम्ही आपापल्या परीने ब्रह्मचर्य सांभाळा, म्हणजे तुमच्या ब्रह्मचर्यालाही वाद येणार नाही आणि मी तुला शिक्षण देऊ शकेन, कारण विवाह झालेला आहे तुझा. आणि मग मारुतीला ते शिक्षण मिळतं. पण ह्याचा एक श्रद्धेच्या अंगाने पुरावाही आहे. म्हणजे अजूनही तेलंगणामध्ये मारुतीची काही मंदिरं अशी आहेत की जिथे मारुती बरोबर सूर्याची कन्या आहे. अच्छा. त्यामुळे श्रद्धेच्या पातळीवर हे लोकांनी स्वीकारलेलं आहे. पण तुम्हाला ह्या सगळ्या संशोधनामध्ये वाल्मिकी रामायणातल्या माहिती, म्हणजे आपल्याकडे प्रचलित असलेल्या गोष्टींच्या बद्दल असं काय नव्यानं कळलं की जे आहे, नाही, ही गोष्ट नाहीच आहे, ही गोष्ट आपण आहे असं मानतो, किंवा ही गोष्ट आहे पण